वांग्यापासून तुरीची डाळ आणि मुगाची डाळ टाकून वरण तयार केलेलं आहे. हिरव्या मिरची टमाटर टाकून कुकरमध्ये शिजवून वरण तयार केलेलं आहे. खूप छान वाटतं. तुम्ही नक्की करून बघा आणि याची रेसिपी मी यापुढे दाखवत आहे, ती बघा. आवडल्यास सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. आज मी बनवत आहे वांग्याचं वरण. अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, 2 वांगे, 5 हिरव्या मिरच्या आणि 1 टमाटर. हे धुवून कुकरमध्ये शिजवायचं आहे. बघा, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मी स्वच्छ धुतलेली आहे, 2-3 पाण्याने धुतलेली आहे. आणि हे टमाटर, वांगे आणि मिरचीसुद्धा मी धुतलेले आहे. ते यामध्ये मी शिजायला ठेवत आहे. मिरच्या मी मोठ्या मोठ्या याच्यासाठी चिरलेल्या की शिजल्यानंतर त्या काढून टाकायसाठी मोठ्या चिरलेल्या आहेत. आणि हे मी आता यात थोडी हळद टाकत आहे शिजायला ठेवताना आणि कुकरमध्ये ठेवत आहे शिजायला. बघा, वरण शिजलेलं आहे. आता याला तडका द्यायचा आहे छानपैकी. तर अद्रक आणि लसण मी ठेचून घेतलेला आहे. हा मिक्सरमधनं बारीक केला तर इतका टेस्टी वाटत नाही, ठेचून घेतला तर जास्ती चांगला वाटतो. जिरं मोहरी, हिंग आणि कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे आपण रवीने घोळून टाकायचं. रवीने घोळल्यानंतर ती मिरचीची सालं अशी निघतात बाहेर, ती काढून घेता येते. आणि म्हणूनच मी बारीक चिरलेले नव्हते. पातेलं गरम करायला ठेवलेलं. आता याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे. नेहमी आपण वांग्याची भाजी करत असतो, वांग्याचं भरीत करत असतो आणि कोणत्याही भाजीमध्ये वांगं टाकल्या जाते. पण वांग्याचं वरण करून बघा, अगदी टेस्टी आणि मस्त वाटतं, झणझणीत थोडंसं. आणि हिरव्या मिरचीचं केलं आणि ठेचल्याने त्याची चव जास्ती चांगली येते. तेल तापलेलं आहे, मोहरी टाकली, जिरं टाकत आहे आणि हा कढीपत्ता. अर्धा चम्मच हिंग आणि अद्रक लसण ठेचलेलं आहे, ते ठेचलेलं अद्रक लसण टाकत आहे याच्यात. आणि हे थोडंसं गुलाबीसर झालेलं आहे. काढून घेतलेली आहे. मोठे मोठे चिरल्याने मिरचीची सालं काढता येतात. आणि चवीप्रमाणे टाकायचं मीठ. बस एक उकळी आली की वरण तयार. चला, वांग्याचं वरण तयार झालेलं आहे. आता मी टाकत आहे त्यावर कोथिंबीर. मस्त ग्रीन. वांग्याची भाजी, वांग्याची भरीत आपण नेहमी करत असतो, पण वांग्याचं वरण तुम्ही नक्की करून बघा. टेस्टी असं छान आणि वेगळी चव असते. आणि आलं लसण किसल्यामुळे किंवा ठेचल्यामुळे त्याची चव जास्ती चांगली होते.